तो असा आहे की ब्लड रिपोर्टबाबत पुणे पोलीस फार आग्रही नाही आहेत। याचं कारण म्हणजे पोलिसांना आरोपी विरोधात पोलिसांनी जे सदोष मनुष्यवधाचं कलम लावलेलं आहे अर्थात 304, जर अल्पवयीन आरोपी हा दारूच्या नशेत असल्याचा रिपोर्ट समोर आला तर आरोपीने हे कृत्य दारूच्या अंमलाखाली केल्याचा बचाव केला जाऊ शकतो। त्यामुळे पोलीस हे रिपोर्ट मिळवण्यास फारसे उत्सुक नाहीत। 304 या कलमासाठी मुख्य पुरावा असलेला हा कलम जो आहे म्हणजे 304 साठी मात्र पोलिसांना हे त्रासदायक ठरणार असं दिसतंय। पोलिसांच्या आणि गुन्ह्याच्या कलम 304 च्या दृष्टीने सुरुवातीला अत्यंत महत्त्वाचे असणारे ब्लड रिपोर्ट आता कलम 304 ला पुरावे म्हणून बचाव पक्षाच्या फायद्याचे ठरतील असं कायदे तज्ञांचं मत आहे। ब्लड रिपोर्टबाबत पुणे पोलीस फार आग्रही नाहीये। त्याचं कारण म्हणजे पोलिसांना आरोपी विरोधात लावलेलं सदोष मनुष्यवधाचं कलम अर्थात 304, जर अल्पवयीन आरोपी हा दारूच्या नशेत असल्याचं या रिपोर्टने समोर आलं तर आरोपीने हे कृत्य दारूच्या अंमलाखाली केल्याचा बचाव केला जाऊ शकतो। त्यामुळे पोलीस हे रिपोर्ट मिळवण्यास फारसे उत्सुक नाहीत। ब्लड रिपोर्ट आतापर्यंत या केसचे प्राप्त झालेली नाही। ब्लड रिपोर्ट बद्दल आपल्याला आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की सुरुवातीला ब्लड सॅम्पल घेण्यात आली होती आणि त्यांना फॉरेन्सिककडे पाठवण्यात आली होती। अशा काही गोष्टी ज्या नंतर काही जे त्या दिवशीचे काही माहिती समोर येत होती, आम्ही ड्यू डिलिजन्स घेण्याची दृष्टिकोनातून एक आणखी सॅम्पल घेण्यात आली होती। 304 मध्ये समजा तो दारूच्या नशेखाली होता असा रिपोर्ट जरी आला तरी 304 त्याला लागू होणार नाही, कारण त्याचा खून करण्याचा उद्देश नव्हता किंवा त्याला दुसऱ्या कुणाला दुखापत करण्याचा त्याचा हेतू किंवा उद्देश नव्हता। आणि म्हणून 304 मध्ये मेडिकलचा रिपोर्ट आला काय नाही आला काय त्यामुळे फरक पडत नाही। आणि जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर 304 ला मारक होईल आणि भविष्यात त्याला संबंधित त्या आरोपीला फायदा होऊ शकतो असं एक वकील म्हणून मला वाटतं। पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत वैभवशी। वैभव, कलम 304 बरं, ब्लड रिपोर्टच्या बाबतीत सुरुवातीला प्रचंड आग्रह झाला, तो समोर आला पाहिजे असं सांगण्यात आलं, पण जर तो समोर येतोय आणि अल्पवयीन आरोपीने मद्यप्राशन केल्याचं त्यातनं जर समोर आलं तर ते नेमकं कोणाच्या पथ्यावर पडेल हे काय म्हणूयात की अडचणीचं ठरू शकतं का? विशाल, हे नक्की अडचणीचं ठरणार। राईट टू डिफेन्समध्ये इंटॉक्सिकेशन नावाची एक टर्म आहे, ज्याचा अर्थ व्यक्ती एखादी गोष्ट ही दारूच्या किंवा नशेच्या अंमलाखाली करतो, ती करायचा त्याचा उद्देश नसतो, तो काय करतो हे त्याला कळत नसतं, त्याचा मेंदू जो आहे तो त्याच्या ताब्यामध्ये नसतो आणि त्याच्यामुळे दारूच्या किंवा कुठल्याही नशेच्या अंमलाखाली एखादी गोष्ट केली तर ती त्याने इंटेन्शनली केली नाही किंवा ठरवून केली नाही किंवा ती घटना घडताना त्याला समजत नव्हतं की ही घटना घडेल, त्याचे परिणाम काय होतील, त्यामुळे ती घटना घडली। याच्यामध्ये आरोपीचा काही फारसा दोष नाही असा बचाव अनेक केसेसमध्ये केला जातो, जे या केसमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणावरती। त्याच्यामुळे जर या आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये तो दारू प्यालेला होता किंवा त्यानं प्रचंड नशा केलेली होती आणि त्याचा स्वतःवर ताबा नव्हता, त्याच्या मेंदूवर ताबा नव्हता, त्याच्या हातून काय घडतंय याची त्याला जाणीव नव्हती किंवा तो शुद्धीत नव्हता, हे जर न्यायालयाच्या समोर बचाव पक्षानं मांडलं तर कलम 304 जे हा गंभीर गुन्हा आहे म्हणून त्याला शिक्षा करण्यासाठी पोलिसांनी इव्होक केलेलं आहे किंवा पोलिसांनी हे कलम लावलेलं आहे, त्या कलमाला धोका पोहोचू शकतो किंवा ते कलम ॲबॉलिश होऊ शकतं। त्याचा परिणाम जो या खटल्यावरती व्हायला हवा अपेक्षित, तो या खटल्यात त्याचा 304 या कलमाचा अपेक्षित परिणाम दिसणार नाही। सुरुवातीला जेव्हा 304 हे कलम लावलेलं होतं, 304 आणि 304 मध्ये हाच महत्वाचा मूलभूत फरक आहे की हयगय म्हणजे तुम्ही दारू पिला आहात पण तुम्हाला समजतंय, तुम्ही पूर्णतः नशेमध्ये नाही आहात किंवा तुमचा स्वतःवरती ताबा नाहीये अशी ती स्टेज नसते व्यक्तीची। तुम्ही हयगईनं एखादं कृत्य करता, फार गांभीर्य नाहीये तुम्हाला, तुम्ही दारू पिलेला आहात, गाडी चालवली नाही पाहिजे असा दंडक आहे, असं असताना सुद्धा तुम्ही गाडी चालवता, तुम्हाला गाडी चालवता येते, तुम्हाला समजतं आजूबाजूला काय घडते आणि तुम्ही त्या दारू घेतलेल्या असताना तुमच्याकडून एखादा अपघात होतो आणि घटना घडते,
तेव्हा त्याला हयगय किंवा हलगर्जीपणा असं म्हटलं जातं. मात्र एखादी गोष्ट ही ठरवून किंवा तुम्हाला ज्ञात आहे, तुम्हाला हे कळतंय की तुम्ही गाडी चालवून इतक्या वेगानं इतक्या छोट्या रस्त्यावरती जेव्हा तुम्ही गाडी चालवता, तुम्ही इतक्या वेगानं जेव्हा गाडी चालवता आणि अचानक समोर कोणी आलं, रस्ता छोटा आहे, वाहतुकीचा रस्ता आहे, रहदारीचा रस्ता आहे, अशा वेळेस तुम्ही जर अपघात झाला तर त्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो, हे तुम्हाला पूर्णतः माहिती आहे, तुम्हाला त्याची समज आहे. असं असताना सुद्धा तुम्ही डेलिबरेटली म्हणजे जाणीवपूर्वक ती गोष्ट केली आणि मृत्यू झाला, याचा अर्थ तो सदोष मनुष्यवध होतो. तुमचा हेतू जो आहे तो हेतू त्याच्यामधला स्पष्ट होतो की अपघात झाला आणि मृत्यू जरी झाला तरी मला काही फरक पडत नाही. हा जो काही बेरदरकारपणा किंवा हा जो काही बिनधास्तपणा असतो आरोपीमध्ये, तो यांना अधोरेखित होतो या कलमानं. आता सुरुवातीचं जे कलम होतं 304 त्याच्यामध्ये आरोपी दारू पिलाय आणि त्यांनी अपघात केलाय, त्यासाठी 3 वर्षाची शिक्षा आहे. ते कलम सिद्ध करण्यासाठी आरोपी दारू पिलाय याचा पुरावा काय, तर त्याचा पुरावा ब्लड टेस्टचा रिपोर्ट असतो, मेडिकलचा रिपोर्ट असतो, ज्याच्या आधारावरती त्या आरोपीला शिक्षा होते, ती 3 वर्षाची असते. या प्रकरणामध्ये कलम 304 वाढवण्यात आले, ज्याच्या अंतर्गत 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे सदोष होऊ मनुष्यवधासाठी. शकते. म्हणून ब्लड रिपोर्टच्या संदर्भात जे ते फार काही गांभीर्याने विचार करण्यात येत नाहीये. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. आपण पाहतोय की पुण्याच्या कल्याणी नगरमधील कार अपघात प्रकरणी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक बाबींवर स्पष्टीकरण दिलंय. पोलीस तपासात दिरंगाई झाली असं म्हणणं चुकीचं असून घटनाक्रम कळताच कलम 304 लावल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर महत्त्वाचं म्हणजे आरोपीला परिणामांची कल्पना होती. कार अल्पवयीन आरोपीच चालवत होता. कार ड्रायव्हर चालवत असल्याचं भासवलं गेलं. ड्रायव्हरने कोणाच्या तरी दबावाखाली जबाब दिल्याचंही पोलीस म्हणाले. तर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने अजूनही मिळालेले नाहीत. पण या केसची दिशाच वेगळी आहे. ब्लड रिपोर्टवर ही केस अवलंबून नाही असंही स्पष्टीकरण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलं. तसंच काही राजकारणाच्या घटनेप्रकरणी 2 नव्हे 1च FIR दाखल असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे. अमितेश कुमार यांनी काय म्हटले बघा, कोणकोणते मुद्दे त्यांनी खुणून काढले. त्यांनी असं म्हटलंय की आरोपीला पिझ्झा बर्गर दिल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. त्यांनी असे म्हटले की ड्रायव्हरला अडकवण्याचा यामध्ये प्रयत्न करण्यात आला. ड्रायव्हरनं दबावाखाली जबाब दिला होता. तो मुलगाच कार चालवत होता. त्या मुलाला परिणामांची कल्पना होती. प्रमुख खटला सदोष मनुष्यवधाचा आहे. अजूनही रक्ताचा रिपोर्ट आलेला नाही. फक्त रक्ताच्या रिपोर्टवर हा खटला अवलंबून नाही. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि याचा तपास सुरू आहे. पोलीस तपासात कुठलीही दिरंगाई नाही आणि पोलिसांकडे पबमधलं CCTV फुटेज उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलं. ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे आरोपी जुवेनाईल हे गाडी चालवत नव्हता आणि दुसरा कोणी गाडी चालवत होता, अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती, ज्यावर जे पोलिसांनी निष्फल म्हणजे होऊ दिला नव्हता. परंतु ती जी अटेम्प्ट पण झाली होती, ती अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय एव्हिडन्स चे कलम पण चे दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत आहोत. ब्लड रिपोर्ट आतापर्यंत या केसचे प्राप्त झालेली नाही. ब्लड रिपोर्ट बद्दल आपल्याला आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की सुरुवातीला ब्लड सॅम्पल घेण्यात आली होती आणि त्यांना फॉरेन्सिककडे पाठवण्यात आली होती. अशा काही गोष्टी ज्या नंतर काही जे त्या दिवशीचे काही माहिती समोर येत होती, आम्ही ड्यू डेलिजन्स घेण्याची दृष्टिकोनातून एक आणखी सॅम्पल घेण्यात आली होती आणि आमची फॉरेन्सिकला आग्रह आहे की जे फर्स्ट सॅम्पलचे जे DNA आहे, ती जे सेकंड सॅम्पलचे DNA आहे ते सेम आहे की नाही, जेणेकरून ते ब्लड सॅम्पल आरोपी जुवेनाईलचेच आहे ही खात्री करण्याची दृष्टिकोनातून ही सर्व प्रकरण फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलेले आहे. घटनाक्रम कळल्यानंतर त्याच दिवशी अनेक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते. विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी ती त्याला देण्यात आलेली आहे. विशाल अग्रवालच्या अडचणीत आता वाढ झाल्याचं आपण बघतोय. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती त्याला देण्यात आलेली आहे. विशाल अग्रवालला आज न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी ती सुनावण्यात आली आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याकडे. वैभव, काय म्हटलंय न्यायालयाने?
विशाल, न्यायालयानं पोलिसांचे दावे जे आहेत ते अमान्य केलेले आहेत आणि 420 सारख्या गुन्ह्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही असं म्हणत या आरोपीला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलंय, ज्याचा अर्थ स्पष्ट आहे. या आरोपीचा विशाल अग्रवाल जो आहे त्याच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालाय. आता वकील त्याच्या जामिनासंदर्भातला अर्ज जो आहे तो न्यायालयासमोर ठेवू शकतात. मात्र हे होण्याची शक्यता गृहीत धरूनच पोलिसांनी आणखी एक जो गुन्हा येरवड्याचा मूळ अपघाताचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये कलमवाढ जी आहे ती कलमवाढ केलेली होती, कलम 201, ज्याच्यामध्ये पुरावा नष्ट केल्याचा आरोप जो आहे तो या आरोपीवरती ठेवण्यात आलेला आहे, विशाल अग्रवालवरती, ज्याच्या आधारे पुन्हा आणखी एका वेगळ्या गुन्ह्यामध्ये येरवडा पोलीस जे आहेत ते विशाल अग्रवालची पोलीस कोठडी मागू शकतात. आता जे आर्ग्युमेंट झालेलं होतं या आर्ग्युमेंटमध्ये पोलिसांना अपेक्षा होती 420चं कलम वाढवल्यानंतर फसवणुकीचं सरकारच्या पोलिसांना कोठडी मिळेल, मात्र तसं झालेलं नाहीये. या आरोपीला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलंय, ज्याचा अर्थ स्पष्ट आहे. आता यानंतर जामिनाचा अर्ज मूव्ह केला किंवा न्यायालयासमोर जामिनाचा अर्ज केल्यानंतर या आरोपीला जामीन होऊ शकतो. आता खबरदारीचा उपाय म्हणून येरवडा पोलीस तातडीनं लगेच या प्रकरणामध्ये सुनावणीसाठी कोर्टासमोर अपिअर होतील असं दिसतंय. याचं कारण जो मूळ गुन्हा जो येरवड्याच्या अपघाताचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये पुरावा नष्ट केल्याचा ठपका जो आहे तो या विशाल अग्रवालवर ठेवण्यात आलेला आहे आणि तसं कलम जे ते सुद्धा वाढवण्यात आलेलं आहे. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. तर विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी ती सुनावण्यात आलेली आहे. पण पाहूयात नेमकं आता पुढे काय घडतंय. कायदेशीर बाबींच्या पातळीवर बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी घडताना दिसतात. विशाल अग्रवाल बरोबर इतरही जे आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्यांना देखील न्यायालयीन कोठडी जी ती सुनावण्यात आलेली आहे. आत्ता एक क्षणाचं अपडेट हे कळतंय. विशाल अग्रवालला भलेही म्हणजे त्याचा जामिनाचा मार्ग मोकळा झालेला असला तरी येरवड्याच्या एका प्रकरणामध्ये त्याच्यावरती आणखीन एक म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा मुद्दा या विषयाला घेऊन त्याच्यावरती एक कलम जे ते लावण्यात आलेलं होतं त्या विषयाला घेऊन येरवडा पोलीस जे आहेत ते त्याची पोलीस कोठडी पुन्हा एकदा न्यायालयाकडे मागू शकतात.